मला आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या. शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही जरांगे उपोषणावर ठाम. विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केल्यानंतर विखे पाटील आज निरोप देणार. स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा. सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा. 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र गॅझेटनुसार द्या. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे ही मागणी. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या? जरांगेंचा शिष्टमंडळाला हा सवाल. महाराष्ट्रात 58 लाख नोंदी सापडल्या, मग दाखले वाटपात दिरंगाई का? जरांगे पाटील आक्रमक. हैदराबाद गॅझेटसह सातारा संस्थांचं गॅझेट लागू करा अशी जरांगेंची मागणी. तर हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टात प्रलंबित, त्यामुळे सातारा गॅझेटला कायदेशीर अडथळा येऊ शकतो. विखेंचं हे वक्तव्य. कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाहीत. फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील? अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे दाखल्यांना उशीर. संबंधितांवर कारवाई होणार. विखे पाटलांचं हे आश्वासन. मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 कोर्टात प्रलंबित. गंभीर गुन्ह्यांबाबतही मार्ग काढणार. मंत्री विखे पाटील यांचं हे आश्वासन. आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करा अशी जरांगेंची मागणी. पुण्यात 48 तासात 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा यामध्ये समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाला असा आरोप. आरोपी योगेश वानखेडे मिथेनॉल यामध्ये दारूमध्ये आढळल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. प्रकरणात आतापर्यंत 8 जण अटकेत. 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. गृह विभागाचा हा निर्णय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल, तर घटनेच्या मुळापर्यंत जाणार. कठोर कारवाई करणार. फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला. विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आक्रमक पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा रोहित पवार यांचा आरोप. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार. तर नांदेड नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा. मराठवाड्यात महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाही. राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची देवगिरीवर बैठक. विधान परिषदेच्या जागांसंदर्भात बैठकीत चर्चा. महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत स्पष्ट होणार. बैठकीनंतर सुनील तटकरेंची ही माहिती समोर. हम साथ साथ है. सुनील तटकरे आणि माझ्यात कोणताच वाद झालेला नव्हता. बैठकीदरम्यानच्या चर्चेला वाद बोलू शकत नाही. भुजबळ यांनी तटकरेंसोबतचं वादाचं वृत्त फेटाळलं. दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती. रस्ते कामादरम्यान जेसीबीच्या धक्क्यामुळे पाईपलाईनला झाली गळती. अग्निशमक दल घटनास्थळी. सुरक्षेच्या कारणास्तव गोखले मार्ग वाहतुकीसाठी केला बंद. देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज. उष्णतेची लाट अधिक, त्यामुळे कमी पावसाची देखील शक्यता. मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये 2 दिवसांमध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल. सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत. वादळी वाऱ्यामुळे वर्ध्यामध्ये केळीची बाग पूर्णतः उद्ध्वस्त. घोराड या शिवारातील शेतकऱ्यांचं हजारोंचं नुकसान झालं. तर मजरा शिवारामध्ये झाडांची पडझड. शेतात सवंगणी करून ठेवलेला तीळ पावसात भिजला. शेतकरी हवालदिल. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागणार. चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर. सोनं खरेदी न करण्याच्या आवाहनानंतर शिर्डीच्या साईचरणी सुवर्ण वर्षाव. यूपीमधील भक्ताकडून 92 लाखांचा सुवर्ण मुकुट करण्यात आला अर्पण. जपानकडून भारतीय आंब्यांच्या आयातीवरती बंदी. गुणवत्तेच्या मानांकनातील कमतरतेमुळे निर्णय. 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा जपानकडून आंबा आयातीवरती बंदी घालण्यात आली.